तिघांच्या टोळक्याने निष्पाप शुभमचा काटा का काढला, कारण ऐकूनच हादरून जाल. मनात आलेली एखादी शंका किती खरी आणि किती खोटी याची शहानिशा करणे गरजेचे असते. तसेच त्यामुळे काही बदल होणार का किंवा झाला असता का याचाही विचार केला पाहिजे. पण तसे होताना दिसत नाही. काही लोक मनात आलेल्या शंकेला धरून बसतात आणि त्यातून कोणावर तरी विनाकारण डोक धरतात. या वितुष्टातून एखादी अप्रिय घटना घडते, जशी इचलकरंजीमध्ये घडलेली आहे. दर्शनची बहीण गावातील एका तरुणाबरोबर पळून गेली, तेव्हा तिला त्या तरुणाचे मित्र प्रदीप शुभम यांनी मदत केली असा समज दर्शनने करून घेतला. यातूनच तो त्या दोघांच्यावर डोक धरून बसला. त्यांनी खरोखर मदत केली आहे का? त्यांनी मदत केली नसती तर ती पळून गेली नसती का? या प्रश्नाचा विचार न करता दर्शनने शुभमचा खून केला. शुभमचा जीव गेला तर दर्शन तुरुंगात गेला. यात पळून जाणाऱ्यांना काय दोष द्यायचा, हा प्रश्न शिल्लक ठेवणाऱ्या या घटनेचा सविस्तर वृत्तांत आहे. पण ही व्हिडिओ पुढे पाहण्याअगोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. इचलकरंजीपासून जवळच असणाऱ्या रांगोळी येथील काळंबवाडी वसाहत येथे शुभम कुमार सादळे हा आई वडिलांच्यासह राहिला आहे. गावामध्ये त्याचे सर्व्हिसिंग सेंटर अनेक हॉटेल आहे. तो स्वतः सर्व्हिसिंग सेंटर पाहत असे तर हॉटेल त्याचा चुलत भाऊ प्रदीप आणि त्याचे वडील चालवत असत. दोघे भाऊ व्यावसायिक असल्याने गावामध्ये त्यांची ओळख होतीच. त्याचा मित्र परिवारही मोठा होता. 3 महिन्यांपूर्वी काळंबवाडी वसाहतीतील दर्शन कांबळे याच्या बहिणीला बांड्याने पळवून नेऊन तिच्याशी प्रेमविवाह केला. यात मदत केल्याचा संशय दर्शन कांबळे याला आला. त्यातून तो शुभम सादळे आणि प्रदीप सादळे यांचा राग करत होता. त्या दोघांशी भांडण करत वाद घालत होता. बांड्याने दर्शनच्या बहिणीला प्रेमविवाह करून प्रदीप सादळे याच्या घरीच आणून ठेवले असल्याचा समजही दर्शनने करून घेतलेला होता. या कारणातून तो सादळे कुटुंबावर डोक धरून बसलेला होता. दुसरीकडे त्याने एकदा दोनदा आपल्या बहिणीलाही फोन करून तू त्याच्यासोबत राहू नकोस, परत ये असे सांगितले होते. परंतु त्याची बहीण त्याचे काही ऐकायला तयार नव्हते. बांड्याने आपल्या बहिणीला पळवून नेल्याने खाली मान घालायला लागते. याला सादळे बंधूच कारणीभूत आहेत असे त्याला वाटत होते. या कुटुंबातील एकाला तरी संपवायचे असा विचार तो करत होता. हा विचार त्याने त्याचा मित्र सागर माने याला बोलून दाखवला. सागर त्याच्या विचाराशी सहमत होता. आता ते दोघे प्रदीपला कुठे आणि कसे संपवायचे याचा प्लॅन करत होते. परंतु प्रदीप त्यांना एकटा सापडत नव्हता. काय करायचे आणि काय नाही हे त्यांना समजत नव्हते. त्यातच त्याला आपल्या बहिणीला बांड्या लांब कुठेतरी घेऊन गेला आहे अशी माहिती समजली. परंतु ही माहिती खोटी असावी असे त्याला वाटले, कारण सादळे कुटुंबाला माहिती होते की दर्शनकडून प्रदीपला धोका आहे. म्हणून त्यांनी तशी खोटी माहिती पसरवली असावी असे त्याला वाटत होते. प्रदीपला सोडायचेच नाही असे दर्शनने ठरवले होते. तो प्रदीपचा भाऊ शुभम याच्या सर्व्हिसिंग सेंटरवर जाऊन त्याला धमकी देत तुम्हा दोघा भावांना बघूनच घेतो असे सांगितले होते. परंतु शुभमने त्याच्या धमकीकडे दुर्लक्ष करत तुला काय करायचे ते कर जा असे उलट उत्तर देत हाकलून लावलेले होते. जानेवारी महिन्यातील शेवटच्या आठवड्यामध्ये रांगोळी गावातील देवीची यात्रा सुरू होते. यात्रेला गावामध्ये बाहेर गावाहून पायी पाहुणे प्रत्येकाच्या घरामध्ये आलेले होते. गुरुवार दिनांक 29 जानेवारी 2026 रोजी संध्याकाळी शुभम हा आपले सर्व्हिसिंग सेंटर बंद करून घरी आला. रात्री उशिरा तो यात्रेमध्ये फिरायला गेला. त्यावेळी त्याच्या समवेत त्याचा मित्र संकेत सुदर्शन देसाई हा होता. ते दोघे थोडी दारू घेऊन जेवण करून आपल्या घराकडे निघाले होते. वाटेमध्ये स्मशानभूमी परिसरामध्ये थांबले होते. ते दोघे बोलत असताना दर्शन कांबळे हा त्याचा मित्र सागर माने आणि एका अल्पवयीन मित्राला घेऊन 2 दुचाकीवरून तेथे आले. रात्रीचे 10 वाजत आलेले होते. त्यांनी शुभमला गाठले. त्याच्याबरोबर असणाऱ्या संकेत देसाईला त्यांनी तेथून धमकी देऊन पिटावून लावले. त्यानंतर एकट्या उरलेल्या शुभमची कॉलर धरून तुझा भाऊ प्रदीप कुठे आहे, बोलव त्याला. साल्यानं लय माज आलाय काय असे म्हणत मारहाण करायला सुरुवात केली. दर्शन मारहाण करत होता तर सागर माने आणि त्याच्या अल्पवयीन मित्रांनी शुभमला पाठीमागून जोरात धरून ठेवल्यामुळे त्याला हालचाल करता येत नव्हते. मारहाण करता करता रागाच्या भरामध्ये
दर्शनने चाकूने शुभमच्या पोटात जोरदार वार केला. त्याने चाकू शुभमच्या पोटामध्ये खुपसला. त्यासरशी शुभमच्या पोटातून रक्तस्राव सुरू झाला. शुभमने कशीबशी त्या तिघाच्या तावडीतून आपली सुटका करून घेतली आणि तो आपल्या घराच्या दिशेने पळू लागला. ते तिघे त्याचा पाठलाग करू लागले. इतक्यात शुभमने प्रदीपला हाक मारली. त्याचा आवाज ऐकून प्रदीप घरातून पळत बाहेर आला. घराच्या काही अंतरावरच शुभम ओरडत पोटाला हात धरून खाली पडला. शुभमच्या पोटातून मोठ्या प्रमाणामध्ये रक्तस्राव होत होता. हे बघून प्रदीपने आपल्या इतर मित्रांना आणि नातेवाईकांना बोलावून घेतले. ते सर्वजण घटनास्थळी येताना बघून दर्शन कांबळे, सागर माने आणि त्याच्या अल्पवयीन मित्राने दुचाकीवरून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत तेथून पळ काढला. रक्ताच्या थराळ्यात पडलेल्या शुभमला प्रदीपने कुणी वार केले असे विचारले असता त्याने दर्शन कांबळेचे नाव पुसटसे घेतले. त्याला त्याच अवस्थेमध्ये प्रदीप सादळे आणि त्याच्या मित्रांनी उपचारासाठी इचलकरंजीच्या IGM हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. रांगोळी गावातील बहुसंख्य लोकांनी इचलकरंजीच्या IGM हॉस्पिटलमध्ये गर्दी केलेली होती. कोणीतरी या घटनेची माहिती इचलकरंजी शिवाजीनगर पोलिसांना दिली. पोलिसांनी IGM हॉस्पिटलमध्ये येऊन या घटनेची सविस्तर माहिती घेतली. तसेच रांगोळी येथील काळंबवाडी वसाहतीतील घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. घटनास्थळापासून ते गावातील रस्त्यापर्यंतचे CCTV फुटेज पोलिसांनी तपासले. त्या CCTV फुटेजमधून संशयित आरोपीची ओळख पटत होती. त्यामध्ये ही घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली होती. यावरून पोलीस संशयितांचा शोध घेऊ लागले. या घटनेने रांगोळी परिसरामध्ये तणावाचे वातावरण बनलेले होते. दुसऱ्या दिवशी गावातील लोकांनी आपापला व्यवहार बंद ठेवून या घटनेचा निषेध व्यक्त केला. शिवाजीनगर पोलीस स्टेशनवर मोर्चा काढून संशयितांना ताब्यात घेत नाही तोपर्यंत शुभमचा मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेतला. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्याची समजूत काढून शुभम सादळे याचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांच्या ताब्यात दिला. गावातील तणावाचे वातावरण पाहून शिवाजीनगर आणि हुपरी पोलिसांनी गावामध्ये कडक बंदोबस्त ठेवला. या घटनेची फिर्याद मयत शुभम सादळे याच्या बहिणीचा नवरा रणजित मधुकर कमते यांनी इचलकरंजी शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये दिली. त्यानुसार पोलिसांनी या घटनेतील दर्शन कांबळे, सागर माने आणि त्याचा अल्पवयीन मित्र या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. घटनेला 2-3 दिवस उलटून गेले तरी शुभम सादळे याचे मारेकरी पोलिसांना सापडत नव्हते. मारेकऱ्यांचा मोबाईलही स्विच ऑफ येत असल्यामुळे तपासामध्ये अडचणी येत होत्या. तरी पोलीस त्याच्या मागावर होते. या घटनेचा तपास शिवाजीनगर पोलिसांच्या बरोबर हुपरी पोलीस ठाणे, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीसही करत होते. संशयित आरोपी हे कर्नाटकातील बोरगाव, सदलगा या भागामध्ये गेल्याचा संशय पोलिसांना आलेला होता. या भागामध्ये पोलीस शोध घेत होते. दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पोलिसांना संशयित आरोपी कोल्हापूर रोडवरील अतिग्रे येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी अतिग्रेजवळ सापळा रचून त्या तिघांना ताब्यात घेतले. त्यांना शिवाजीनगर पोलीस स्टेशनला आणून घटनेची चौकशी केली असता त्यांनी गुन्हा कबूल केला. रणजित कमते यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शुभम कुमार सादळे वय वर्षे 27 याच्या खून प्रकरणी दर्शन कांबळे, सागर माने आणि त्यांचा अल्पवयीन मित्र राहणार तिघेही काळंबवाडी वसाहत रांगोळी यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 103(1) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी संशयितांकडून गुन्ह्यात वापरलेला चाकू आणि मोटारसायकल जप्त केली. या घटनेचा पुढील तपास शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत.